नमस्कार मित्रांनो, सुदेश एसजे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण निघालेलो आहे कोकण दिवा, रायगडच्या नजदीक असलेला एक किल्ला। तर माझ्यासोबत आहे जयेश आणि अजून एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे, ते तिथे गेल्यानंतरच समजेल। तर आता सुमारे वाजलेले 7:30, थोडं लेट झाला आम्हाला निघायला, पण ठीक आहे। आता थेट किल्ल्याच्या इथे गेल्यावर आपण तुम्हाला भेटू, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे कोकण दिव्याच्या पायथ्याशी। तर आपल्यासोबत तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे एक सरप्राईज देणार होतो। आपल्यासोबत आहे महाडकर मेहुल सावंत। तर त्यासोबत आपण आज ब्लॉग तयार करणार आहे आणि आजचं पहिल्यांदाच एक अनुभव घेत आहे ट्रेकिंगचा, फर्स्ट आहे। आता पाहू जरा कसं आहे, अनुभव भेटणार आहे, काय भेटणार आहे। यांच्या सहाय्याने आता आपल्याला वेगळं काहीतरी शिकायला भेटणार आहे। आणि अजून एक मित्र जोडलेले आहेत, मार्गदर्शक आहेत। नाव काय? रुपेश मांडवकर। आत्ताच ओळख झालेली आहे मेहुल सोबत, तर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। ट्रेकिंग प्रकारे सुरू झालेली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा, छान दृश्य असं। जंगल आहे, तिथून समोर जाणार तुम्हाला एक छोटा बोर्ड दिसेल लावलेला, ज्यावर मार्किंग केलेली आहे कोकण दिव्याला जाण्यासाठी। तर हाच मार्ग आपल्याला पूर्ण दाट वाट आहे जंगलातले। प्रथमच असा अनुभव घेतोय। काय अशा ठिकाणी ट्रेकिंगसाठी यायचं म्हटल्यावर एक्सरसाइज पाहिजेच, गरजेची आहे। पहिला स्टॉप घेतलेला इथे, दमलेले आहेत अशा प्रकारे। थोड्या विश्रांतीनंतर
पुन्हा एकदा ट्रेक सुरू. आत्ता सुमारे वाजलेले आहेत 9:30. अजून जवळजवळ 1-1.5 तास ट्रेक सुरू राहणार आहे. ट्रेकिंग करताना थोडं थांबून बेबी स्टेप घेऊन थोडी ट्रेकिंग करा. थकवाही खूप जाणवत नाही. जर पायवाट असेल ना पुन्हा मी तेच सांगत आहे की वेगळाच अनुभव भेटत आहे. पहिलीच वेळ आहे अशा ट्रेकिंगची. मागच्या व्हिडिओमध्ये नाणेमाची हा ट्रेक केलेला, पण तो ह्याच्यापेक्षा तरी मोठा नव्हताच. पण एवढा मोठा ट्रेक पहिल्यांदाच. नाही आता सध्या पायऱ्या आहेत. इकडे कुठे गेले पण त्या पायऱ्या आपण काही अंतर चालून आलो आणि आपल्याला इथे समोर कातळात कोरलेल्या असे 3 पायऱ्या दिसतात. तर तुम्ही बघू शकता अजूनही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आणि तर आपण आता इथनंच या बाजूच्या पायवाटेने आपण पुढे जाणार आहोत आता, कारण या पायऱ्या आपल्याला इथे देऊन संपलेलं दिसतंय. त्याच्या पुढे वरती खराब झालेलं आहे बांधकाम. तर चला मग पुढे. सापडले थोडा रस्ता भटकलेलो. मेहुल आणि मी जरा मागे राहिलेलो, रस्ता भटकलेलो. आमचे मित्र भेटलेले आहेत, थोडा रस्ता चुकलो होतो. तर चला आता यांच्या पाठोपाठच जाऊ भाई. रस्ता आजीवर सोडायचा ना आपण कुठं. बघू शकता मित्रमंडळी पुढे चाललेले आहेत. तर तिकडे येताना तुम्ही सेफ्टी नक्की घ्या, चांगल्या प्रकारचे वापरा. आणि फुल शर्ट आणि फुल पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट सुद्धा चालेल, कारण काठीसुद्धा खूप आहे. ते त्यामुळे या काळजी. तर चला, सेफ्टी महत्वाची आहे अशा ठिकाणी आल्यावर. फर्स्ट एड बॉक्स आहे तिकडं. अशा प्रकारे आपल्या एजी व्लॉगचा. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं आत्ताच की तुम्ही इथे याल तर ट्रेकिंगसाठी एक चांगले शूज आणि फुल हाताचे शर्ट वगैरे असे फुल स्लीव परिधान केले पाहिजेत. कारण शूज चांगले नसेल तर ही अशी अवस्था होऊ शकते. तुम्ही बघू शकता आपला मित्र सुदेश जाधव, याच्या शूजचा सोल निघालेला आहे. सो आता त्याला काहीतरी जुगाडमध्ये रुमालने बांधलेलं आहे आणि आपला ट्रेक आत्ताशी इथे अर्धच झालेला आहे. समोर बघू शकता कोकण दिवा. आपण त्याच्या पायथ्याला आहोत आणि इथेच आपल्या भावाचे शूज फाटलेले आहेत. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे शूज नक्की वापरा. लेसमध्ये टाक, तरच ही ट्रेकिंग जेणेकरून पूर्ण ओके होईल. जातात कशी जवळ आलेलोच आहे बहुतेक तरी. आता एक बोर्ड लागलाय, दुसरा एक छोटासा फलक दिसलेला आहे कोकण दिवा त्याच्यात लिहिलेलं तुम्ही बघू शकता, गारजाईवाडी. कोकण दिवा गारजाईवाडी. तर या साईडने आपण आता पुढे जाणार आहोत आणि समोर तरी खिंडीत पोहोचणार आहोत. पाणी पितो मी. इथे समोर हा दिसत आहे तुम्हाला, हाच तो कोकण दिवा. सर मगाशी सेफ्टी बद्दल सांगितलेलं, अशी अवस्था होईल. शूजचा सोल निघालेला आहे आणि रुमाल बांधून आता ही ट्रेक कंप्लीट करायला लागणार आहे. पाहू आता किती वेळ आपली साथ देणार आहे आपला शूज. दृश्य तुम्ही पाहू शकता, खूप उंचावर आलेलो आहे. अजून खूप उंचा आहे, दमलेला आहे. सरळ काढाय रे. हो छान असा वारा सुटलेला आहे. थकवा खूप जाणवतोय पण
काय करणार, ट्रेक कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. इच्छा आहे, खूप इच्छा आहे. पाहू शकता कोकण दिव्याचा जो कडा आहे आणि या वाटेने आपल्याला आता पुढचा प्रवास चालू ठेवायचा आहे. थकवा खूप जाणवलाय. अशा पद्धतीने थोड्या जवळ तर आलेलोच आहे. तिथे काहीतरी हे होतं ना बारिशाचं. फलक दिसत आहे तुम्हाला, पुणे गोल गारजाईवाडी हे त्या ठिकाणी आहे. त्या साईडनी जी वाट जात आहे हा फलक तुम्हाला ते दिसेल. थोडं विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या ट्रेकला सुरुवात होईल. सध्या थोडा आराम करून आता ट्रेकिंगसाठी सुरुवात करत आहे. थोडं फोटोशूट चालू आहे आणि आत्ताच आपले महाडकर मेहुल सावंत यांनी थोडी माहिती दिली आहे. ती त्यांचे तुम्ही चॅनलवर पाहू शकता. पूर्णपणे माहिती त्यांनी दिलेली आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो रूट या ठिकाणी जो चाललेला आहे तो पुण्या साईडला चाललेला आहे, गारजाईवाडी. आणि हा रूट कोकण दिवा गडाकडे. आणि या साईडून आपण आलेलो आहे, म्हणजे महाड साईडून कोकणातनं. ही कोकणातनं येणारी वाट आहे आणि ही पुण्याकडनं येणारी वाट आहे. पण एक काही येल्लो कलरचे रिबन बांधलेत. तर रुपेश मांडवकर आपले मित्र इथे आपली मदत करते. तर जर का तुम्ही आलात तर तुम्हाला रस्ता कधी चुकू नये यासाठी हे आम्ही इथं बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्या सहाय्याने तुम्ही वरती किल्ल्यावरती सुरक्षित जाऊ शकता. अगोदर बांधली होती ती, आता उत्तम काम चाललेलं आहे रुपेशचं. अरे बरेच आहे तरी, पण त्याच्यातून साईज लागते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कोकण दिव्याचा जो मेन भाग आहे तो वरती तुम्ही बघू शकता. वरती कोकण दिव्याचं काही जो शिखर आहे तो दिसतोय तुम्हाला. हे लोक गडावरती गेलेले आहेत, दिसत आहेत, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत. आता शेवटचा हा टप्पा राहिलेला आहे गडावरती जाण्याचा. आणि हा जो पठार आहे अतिशय सुंदर दृश्य आहे असं. या ठिकाणून पूर्ण या साईडला कोकण विभाग आणि ह्या पट्ट्यात पुणे विभाग. पुढे आल्यानंतर दगडाच्या साहाय्याने हा जो दिशा दर्शवण्यासाठी हा जो बाण दाखवलेला आहे. आणि आपल्या मित्रांच्या या
चढाईवरून तुम्ही जास्त घेऊ शकता. चढण कशा प्रकारे आहे अवघड चढ आहे जरा, तर इथे आल्यासाठी तुम्हाला खूप थकवा जाणवतो या चढवर खरंच. चांगला साथीदार म्हणजे मस्त मजबूत अशी काठी तुमच्या सोबत हवी, ज्याच्यामुळे तुम्ही सरळ चढ आहे, खूप अवघड, जाम थकवा जाणवतो या. पाय लटपटायला लागलेले, थांबत थांबत जावं असं जायला लागते. मंत्र पाठ केलंय 5 मिनिटाचा. हा एक म्हणजे काय बोलतात प्रेरणादायी मंत्र आहे की फक्त 5 मिनिटं चढाई राहिलेली आहे, त्या आनंदाने तरी गड सर करू शकतो. आपण अशा टप्प्यावर आलेलो आहे, तिकडनं हे जे दृश्य आहे मनाला मोहून टाकणारं हे दृश्य. जयेश आणि मेहुल धापा टाकत येत आहेत. महत्वाचा आधार आहे. रस्त्याचा आवाज येते रे, अरे ते रस्त्याचं काम. मेहुलच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघून वाटत असेल तुम्हाला की अजिबात दमलेला नाही, एकदम फ्रेश आहे. फ्रेश ना तू वरती गेलाय. हा खूप सुंदर दृश्य आहे. समोरच्या डोंगरावरून आले तरी पलीकडून सारखा काम आहे इथे. आधार घेऊन या जरा, आधार घेऊन या. अरे चला ते गेले पुढे. पुन्हा इकडे बघ, पुन्हा बघ दिसते पुन्हा सिटी. एक अवघड वाटी. पायऱ्यांची रचनाही केलेली आहे. ही जी साधारण ही पायवाट सुरू झालेली आहे खडकालगतची. या साईडला हा पूर्ण सरळ कडा आहे आणि डाव्या साईडला दरी. लिंगाण्यापेक्षा राजगड जाण्यात इंटरेस्ट. बहुधा जवळ आलेलो आहे, वरतीच आहेत. अशा प्रकारे खडकात कोरलेल्या ह्या पायऱ्यांच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. खाली रस्त्याचं काम चालू आहे. बहुधा जयेशला दिसलेलं आहे कुठे का चालू आहे ते. चला वरच्या साईडने आपण पाहूया ह्या खडकात कोरलेल्या ह्या पायऱ्यांवर. अतिशय अवघड वाट आहे, पण पायऱ्या कोरल्यामुळं एवढं काही वाटत नाही. तरी पण सावधानी बाळगलीच पाहिजे. बहुतेक तरी आपण पोचलेलो आहे फायनली 5 मिनिटात.
हा मंत्र आजच हा रुपेशकडनं आपल्याला समजलेला आहे 5 मिनिटात. या मंत्राचा आधार घेऊन गुहा काय हाताळची कोरलेली गुहा. ट्रेकरसाठी आरामदायी जागा, खूप छान अशी जागा आहे. अरे मीठ पण आहे या ठिकाणी. पाण्याचं टाकं. अशा गड किल्ल्यांच्या इथे गेल्यानंतर असे पाण्याचे टाके पाहायला मिळतातच. गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी टाक्यांची निर्मिती केलेली असते. या ठिकाणी अजून एक जी पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळेल. ती टाकी सुकलेली आहे, पाण्याचं चिन्ह नाही आहे अजिबात. पण या ठिकाणी येऊन जो दृश्य तुम्ही पाहू शकता, सह्याद्रीच्या पसरलेल्या ह्या पर्वतरांगा, खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इकडनं. जसं जसं किल्ल्याच्या माथ्यावरती जात आहे तसं तसं थोडा वाट ही अवघड होत आहे. काही ट्रेकर्स आलेले, त्यांची मुलाखत घेतलेली आपले महाडकर मेहुल सावंत यांनी. तुम्हाला त्यांच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. खूप अनुभव असलेले ट्रेकर्स येतात तिथे. आपण पहिल्यांदाच अनुभव घेत आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहावं हीच इच्छा, आणि त्यांच्या मार्गदर्शनावर आपल्याला पुढचे काही ट्रेक्स करता येतीलच अशी आशा बाळगतो. मग सध्या तरी आमचं मार्गदर्शन फक्त एकच व्यक्ती करत आहे. आहे का? माहिती सांगा असे बाबा. आता पिऊ शकतोस. कुठं आहे? पाण्याचा हौद या ठिकाणी छोटा आहे. मागाशी पाहिलेल्या हौदापेक्षा छोटा आहे आणि पिण्यायोग्य पाणी या ठिकाणी आहे असं समजलेलं आहे. हे खाली आहे. हे अशी एक अवघड वाट. सह्याद्री म्हटलं की अशा अवघड वाटा येतातच. आता आपल्याला या ठिकाणून जायचं आहे. मेहुल सावंत कुठनं चाललंय? कुठनं चाललात? महाड नाही आहे काय वाट आहे का तिथनं? नाही, काढतोय वाट. ठीक आहे ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक शॉर्टकट मारत आहोत किल्ल्याच्या वरील बाजूस आलेलो आहोत. आता आपण वरती गेल्यावर पुढचं शूट पाहूच आपण. फायनली गडाच्या माथ्यावर आपण पोचलेलो आहे. हवा देखील खूप मस्त पैकी. आता अजिबात थकवा जाणवत नाही, कारण फायनली आपण जो प्लॅनिंग आपण केलेला कोकण दिव्याचा तो सक्सेस झालेला आहे. वरून आपण हे जे दृश्य पाहतोय खूपच सुंदर दृश्य. 9:30 वाजता आम्ही सुरुवात केलेली आणि आता वाजलेले आहेत किती वाजलेत? 12. 9:05 ला सुरुवात केली. ज्या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या त्या ठिकाणून 9:05 ला आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली
आणि कंप्लीट 12 वाजता आम्ही कोकण दिव्याच्या या माथ्यावर आम्ही पोचलेलो आहे. खूप सुंदर दृश्य असं, एक वेगळा अनुभव. खरंच इथं येणं साध्य झालं, मनाला शांती. अतिशय काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य दोन्ही साईडून तरी. आणि असे हे जे पर्वतरांगा आहे फक्त सह्याद्रीतच असू शकतं, सह्याद्रीच्याच पर्वतरांगा हे असू शकतात अशा. खोल पाण्यात जाऊ नये. हवेत नाही पोहतायचं. दिसतच नाही तो नगरखाना दिसला काय? मला जगदीश्वर मंदिर क्लिअर दिसते. नगरखाना पण दिसतं आणि तो भवानी कडा आणि आज समोर स्पष्ट वातावरण हे म्हणून नाही तर मस्त मिळालं असं आपला मस्त दिसत. श्रीमान रायगडचं हे दृश्य या ठिकाणी दिसत आहे. वातावरण ठीक नसल्यामुळे क्लिअरपणे दिसणार नाही. थोडीफार माहिती आता आमच्या चॅनलला द्यावेत. कुठले कुठले किल्ले या ठिकाणी दिसतात? या किल्ल्यावरून तुम्हाला समोर दिसेल तो आपला किल्ले रायगड. तुम्ही बघू शकता ते किल्ले रायगडाच्या रक्षणासाठीच हा किल्ल्याची निवड केली गेली. कारण याची उंची तुम्ही बघू शकता. आजूबाजूच्या सह्याद्रीचे जे डोंगर आहेत त्या पर्वतांपैकी सगळ्यात उंच असा हा डोंगर आहे आणि हा आपला कोकण आणि देशाच्या मध्यावरती आहे. त्यामुळे इकडून जर का शत्रू येणार असेल तर त्याची माहिती आपल्याला गडावर लगेच देता यावी यासाठी या गडाची निवड केलेली. तर इथे या गडावरती तुम्हाला आल्यानंतर समोर एक छोटासा ध्वज लावलेला दिसतो. थरारक दृश्य कोकण दिवा किल्ल्यावरनं आपल्याला पाहायला मिळते. सावकाचे अतिशय हा खतरनाक असा कडा कोकण दिव्याचा. भयानक दृश्य आहे. या ठिकाणी आल्यानंतर सावधगिरी ही बाळगलीच पाहिजे. कारण कुठल्याही डोंगराचा सपोर्ट नसलेला हा कोकण दिवेगड, त्यात ह्या माथ्यावरनं सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी घेरलेला हा गड. या किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेलच किती सुंदर असं दृश्य आणि किती खतरनाक थरारक असं दृश्य या किल्ल्यावरनं पाहायला मिळते. तर अशा प्रकारे कोकण दिव्याचा हा जो ट्रेक इथे पार पडलेला आहे. आपल्यासोबत आपले मित्र परिवार आहे आणि मेहुल सावंत महाडकर, आणि याच्यामुळे शक्य झालं. जरा हा प्लॅन केला, खूप बरं वाटलं. पहिल्या ट्रेकचा अनुभव घेतला मेहुल सावंतमुळे आणि आपले मार्गदर्शक रुपेश मांडवकर या दोघांचा आधार होता म्हणून हा ट्रेक जरा सक्सेसफुल झाला. तर मेहुल जरा आमच्या चॅनलला जरा सांगू शकतोस काय कसं काय ते पुढचं तुमची जरा माहिती वगैरे? तर मित्रांनो, तुम्ही या किल्ल्यावरती एकदा नक्की भेट द्या. हा किल्ला आपल्याला महाडपासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर असलेला आहे, खूप लांबसुद्धा नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही सांदोशी मार्गे आलात तर तुम्हाला ते कोणत्या गावात सावरट, तर सांदोशी मार्गे तुम्ही आल्यानंतर सावरट या गावात याल. तिथून तुम्हाला पुढे किल्ल्यावर जाण्यासाठीची पायवाट दिसेलच.
तर या पायवाटेने तुम्ही जर का कंटिन्यू चालत राहिलात तर किमान 2.5 तासात तरी तुम्ही किल्ल्याच्या वरपर्यंत येऊन पोहोचता. त्यासाठी पायवाट ही अगदी अशा आपल्या सह्याद्रीत असलेल्या या पर्वतरांगांमधून अशी झाडीतून पायवाट काढत आलेली आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता, मस्त मजा आली आणि आपले सुद्धा मित्रमंडळी खूप मस्त चांगल्या प्रकारे ट्रेक करत होते. एक नंबर भारी वाटलं. फर्स्ट टाइम एवढं आलो इकडे आणि ठराविक एकदम अनुभव भेटला. पूर्ण दरीतून आम्ही चालत आलोय. एक नंबर. आज किती 9:30 पासून ते 12 वाजेपर्यंत म्हणजे किती तास होतात आपले? 2 तास. 2-3 तासात आम्ही वर पोहोचलेलो आहोत. आणि वर आल्यानंतर पूर्ण जो थकवा होता आम्हाला चालत येईपर्यंत तो पूर्ण निसर्ग सह्याद्री पूर्ण बघून आमचा पूर्ण थकवा नाहीसा झालेला आहे. आणि एक नंबर असा अनुभव भेटलेला आहे. तर आपल्या समोर आपले आजचे मार्गदर्शक रुपेश मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कोकण दिवा किल्ला सर केलेला आहे. तर त्यांनी हा पहिला पण हा ट्रेक केलेला आहे. दुसऱ्यांदा परत एकदा आलेले आहेत. दुसऱ्यांदा झाला ना? हा, दुसऱ्यांदा. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा मला पाण्याची कमतरता जाणवली. त्यामुळे मी पहिल्यांदा मित्रांना बोललो पाण्याची व्यवस्था पहिले प्रत्येकाला 2-2 लिटर तरी पाहिजे. आणि अंदाजे ट्रेकिंग करायचं ते मी फर्स्ट टाइम केलं होतं. भर उन्हातून दुपारच्या वेळेस केलं होतं. या टायमाला आम्ही 7 वाजता निघालो. 7 वाजता बेस्ट. सर्व म्हटली तर नवीन फ्रेंड्स, मित्र लोक, नवीन ओळख होते निर्माण. खूप मस्त वाटलं. नवीन मित्र भेटले सोबत, त्यांच्याबरोबर एन्जॉयही करता आलं. आणि अजून काही मला एकदा ट्रेक केला त्याबद्दल अजून काही मला उत्साह निर्माण झाला यांच्याबरोबर फिरण्याचा. नेक्स्ट टाइम नक्कीच आम्ही यांच्याबरोबर दुसऱ्या ट्रेकला आपण नक्कीच आम्ही भेटू. आणि यांचा अनुभव आणि यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप लाभलेलं आहे. त्यामुळे आम्हाला पण हा ट्रेक सहजरित्या पार करता आलं. तर खरंच खूप धन्यवाद रुपेश मांडवकर यांचं. जय शिवराय. तर मित्रांनो, रुपेश मांडवकर याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला आपल्याला सुदेश या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो तेव्हा एकदा नक्की त्याचे सुद्धा व्हिडिओ बघा. त्याने सुद्धा कोकण दिवा याआधी केला होता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला त्यात पाहायला मिळेल. त्यांनी पाहिलेला किल्ला कशा प्रकारे, त्याचा एक्सपिरियन्स काय होता आणि आता आम्ही जो पाहिला तो कोणत्या प्रकारे, तो सुद्धा तुम्हाला बघता येईल. त्यामुळे दोन्ही व्हिडिओ बघा. आणि त्याच प्रकारे आपला सुद्धा व्हिडिओ येईल आपल्या चॅनलला, तो सुद्धा एकदा नक्की बघा. तर सुदेश आपला लिंक या व्हिडिओत देईल. सुदेश देणार ना? हो, नक्कीच. जसं आम्हाला भरभरून सहकार्य केलं तसं रुपेशलाही सहकार्य करा. त्याला सबस्क्राईब करा. त्याचे फॉलोअर्स वाढू दे अशीच इच्छा. आणि त्या फॉलोअर्स वाढल्यामुळे त्याची जरा अजून ट्रेक करायची जी इच्छा मनात आहे ती वाढत जाणार आहे. आणि आपल्या समोर नवीन नवीन व्हिडिओ मेहुल तर दाखवतोच. आणि रायगड जिल्ह्यातील आपल्या अजून काही नवीन जे काही किल्ले आहेत आसपासचे ते पाहायचे असतील तर एकदा सुदेश जाधव SJ व्लॉग याला नक्की सबस्क्राईब करा आणि भावाला खूप चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद. आणि मेहुल सावंत याला पण एक खरंच सेल्यूट आहे याला. कारण की आमच्या माड मधला अतिशय उत्कृष्ट ब्लॉगर आहे. थँक्यू. कारण त्याच्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. वेगवेगळे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात. सह्याद्रीमध्ये राहणं एक खूप वेगळीच गोष्ट आहे. कारण तुम्ही आसपासचा नजारा जो रेग्युलर बघता तो खूप साधा आहे, जो सिटीमध्ये आपण राहतो. पण ज्यावेळी तुम्ही अगदी आपल्या या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येता आणि तिथून जो नजारा बघता तिथलं जे मिळणारं सुख आहे ते खरंच खूप छान आहे. पैसे देऊन सुद्धा आपल्याला विकत घेता येत नाही असं हे सह्याद्री. ही लाख मोलाची गोष्ट आहे. तुम्ही एकदा घ्या. खरंच लाख मोलाची गोष्ट आहे. आणि खरंच आता मेहुल, सुदेश तुमचा मित्रच आणि रुपेश मांडवकर सहकार्य असू द्या हीच तुमच्याकडनं. तर आता ही व्हिडिओ आपली कंप्लीट झालेली आहे. आमचा ट्रेक आता कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा SJ व्लॉग. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नमो पार्वती पते. हर हर महा